मुंबईत सध्या ज्यांना मराठीचं जुजबी ज्ञान येत नाही आहे अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई सुरू आहे. 15 ऑगस्टनंतर ही कारवाई जी आहे ती सुरू झाली आणि त्यानंतर आपल्याला रिक्षा चालकांचे जे टेस्ट जे आहेत ते आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळाले. ठाण्यामध्ये ही अशी गोष्ट घडली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बातमी देखील आली की 80% अधिक रिक्षाचालक यांना तर मराठी येत आहे. म्हणजे असं सगळं होत असताना आज एक महत्त्वाची बातमी आली की रिक्षा चालकांनी जे महत्त्वाचे एक जागा जे आहेत म्हणजे स्टेशनच्या बाहेरचा परिसर असेल किंवा मॉलच्या बाहेरचा परिसर असेल किंवा MMR रिजन जे असेल यामध्ये कुठेतरी रिक्षा चालवणं देखील कमी केलेलं आहे. आता यामध्ये म्हटलं गेलं की मराठीचा जो विषय आहे जुजबी ज्ञान येणं आवश्यक आहे हा जो नियम काढलेला आहे त्याच्या विरोधात देखील हे सगळे घडामोडी घडत आहेत अशी देखील एक चर्चा सुरू झाली. आणि आज तर महत्त्वाचं म्हणजे बातमी समोर आली की कांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळालं आणि रिक्षा ज्या आहेत त्या थांबवल्या जात होत्या रिक्षा चालकांकडून आणि ते संप करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे हे कांदिवलीमध्ये झालं. तसंच जेव्हा अंधेरीमध्ये देखील जेव्हा आपण पाहिलं तेव्हा एक जे रिक्षा चालक जे आहेत ते आपल्याला त्या प्रमाणामध्ये म्हणजे ज्या प्रमाणामध्ये रिक्षा या आपल्याला रस्त्यावरती नॉर्मली दिसतात त्यापेक्षा कमी रिक्षा या रस्त्यावरती धावत होता. म्हणजे प्रश्न इथेच आला की कुठेतरी रिक्षा चालक जे आहेत ते संपावरती मग खरंच गेलेत का आणि गेलेत तर का गेलेत. यामागे काही मराठीचा जो विषय आलेला आहे जो भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्या अंतर्गत तुमच्यावरती ती कारवाई होते हाच तो विषय आहे का हेच जाणून घेण्यासाठी मी मरोळ परिसरात आलेलो आहे. आणि पाहतो तर काय अशी मोठी लाईन जी आहे ती रिक्षा चालकांनी लावलेली आहे आणि विषय हा संपाचा आहे. आणि या वेळेला आपण या रिक्षा चालकांकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांनी हा संप का केला आहे. म्हणजे फक्त मराठी ही एक अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यामागे हेच त्यांचं कारण आहे का ते सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जाणून घेऊया या संपामागची खरी गोष्ट काय आहे. मला मराठी येतो मगर कसाला मी मराठी मतलब चांगलं जसं मराठी बोलणार वसा मराठी आम्हाला नाही येतो. मग मी काय बोलणार की जो 15 वर्ड आहे मराठीमध्ये वो मराठी बोलना मगर कसाला रिक्शा चालक मालक जो चला रहे उन लोगों को क्या दिक्कत हो रहा है. मेन प्रॉब्लम क्या होता है कि कहीं ट्रैफिक वाले पकड़ रहे ठीक है तो डायरेक्ट उसको कुछ पूछ नहीं रहे हल्का फुल्का पूछे डायरेक्ट चलान बना के हाथ में दे रहे ठीक है. तो रिक्शा वाले डर रहे जो 15 वर्ड है उनको है वो चीज़ पूछो तो उन लोग बताएंगे. साहब लोग कैसा पूछ रहे हैं तुझा गाँव का नाम क्या है तुझा घरी कुठे आहे मतलब ऐसा पूछना तो रिक्शावाला कन्फ्यूजन झाले. साहब लोग के सामने कोई मीडिया वाला नहीं रहते ठीक है. साहब जो चाहता है वो साहब लोग कर देते. आरटीओ वाले डायरेक्ट मेमो बना के हाथ में देते हैं कि लाइसेंस जमा लेते. मेरा कहने मतलब लाइसेंस आप जमा ले रहे हो किसी का कल हो कि कुछ प्रॉब्लम हो रहा है ठीक है. अगर एक महीने के बाद जाना है तो मराठी सीखने कहाँ जाएंगे रिक्शा वाले. यानी 20 तारीख से फाइन मारने का शुरू हुआ है तो लोगों को धीरे धीरे जब डर पैदा हुआ ना ये माहौल बना कि नहीं फाइन मार रहे हैं यहाँ फाइन मार इस जगह पे फाइन मार रहे हैं तो लोगों को रिक्शा वाले को डर हो गया. अब जब डर हो गया तो लोगों को सोचा कि मैं क्यों जाऊँगा 1000 रुपये कमाता हूँ 2000 5000 7000 15000 का फाइन मार दे रहा है तो मैं कैसा भरूंगा. तो इसीलिए फाइन आपका बस मराठी नहीं आ रहा है या परमिट नहीं है इसके लिए मार रहे. देखिए परमिट देखिए मैं क्या बोला अगर जिनके पास पेपर नहीं है जिनके पास अगर परमिट नहीं है या जिसके पास बैच नहीं है तो उनको मारो मैं उनको इसका दिक्कत नहीं है. अगर ये भाषा को लेकर जो मेमो बना दे रहे अभी क्या रहे मेमो बना दे रहे लाइसेंस लेके चले जा रहे हैं कहाँ लेके किसी को मारा है वैसा हाँ मारा तो है कितने पास है मेमो दिया है. अभी बता दीजिए ये वाला लाइसेंस लेके आप आरटीओ थोड़ा वो मेमो मुझे अभी ये वाला आरटीओ लेके चला जा रहे हैं. आप लेकर चला जा रहे जिनको आता नहीं है उनको सीखने के लिए तो कोई स्थान होना चाहिए कि फलाना स्थान पे जाइए ये चीज़ सीखना पड़ेगा या फिर ना कोई एग्जाम देना पड़ेगा तो हम कैसे सीखेंगे वो पूछना चाहते हैं. और जो हम सीख रहे हैं वो चीज़ अधिकारी पूछ नहीं रहा है तो हम क्या करें. तर आता हा जो संप पुकारलेला आहे त्यामधील 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते प्रकर्षाने मला जाणवले. एक पहिला मुद्दा म्हणजे जे त्यांना 15 ते 16 प्रश्न दिलेले आहेत जे त्यांची टेस्ट झालेली आहे जे क्लासेसमध्ये शिकलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न हे जेव्हा अधिकारी आम्हाला पकडतो तेव्हा ते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या बाहेरचे प्रश्न विचारले जातात असं त्यांचा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा हा मुद्दा आहे जेव्हा आमची टेस्ट मराठीची जी टेस्ट आहे ती घेण्यासाठी तुम्ही आम्हाला थांबवतायत तर त्याच्या जागी आम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते जर कुणाकडे नसेल किंवा कुणाकडे परमिट जे आहे ते
जर त्याचं एक्सपायर झालं असेल तर त्यावरून आम्हाला वेगळे 15,000चे फाईन्स वगैरे देखील लावले जात आहेत. म्हणजे आम्हाला थांबवलं जातं हे परमिट विचारण्यासाठी नाही, तर मराठी भाषेचं तुम्हाला जुजबी ज्ञान येतंय का हे घेण्यासाठी आम्हाला थांबवलं जातं आणि त्यानंतर आम्हाला विचारलं जातात हे भलतेच प्रश्न. म्हणजे तुमच्याकडे लायसन्स आहे का, परमिट आहे का हे विचारलं जातं आणि त्यानंतर आम्हाला फाईन मारलं जात आहेत. हा मुद्दा देखील एकूण रिक्षा चालकांनी उपस्थित केलेला आहे, तसा त्यांनी आरोप हा लावलेला आहे. आता या सगळ्यामध्ये जी नोटीस बजावलेली आहे तो विषय नेमका काय आहे, म्हणजे जो मेमो त्यांना बजावला जातोय, म्हणजे जेव्हा थांबवलं जाते तेव्हा जो मेमो दिली जाते, जी नोटीस दिली जाते ती नोटीस नेमकी काय आहे हे देखील आपण जाणून घेऊ. आता हे रिक्षा चालक जे सातत्याने म्हणतायत की मेमो दिला जातोय, मेमो दिला जातोय, तर ती नोटीस काय आहे, ही नोटीस आता मला माझ्या मोबाईलमध्ये सापडली आहे, ती मी तुम्हाला वाचून सांगतो की यामध्ये नेमका विषय काय आहे. तर महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989च्या नियम 24(3)(अ) अंतर्गत व नियम 25(1)(अ) अंतर्गत यामध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये ही नोटीस आम्ही तुम्हाला बजावत आहोत, असं नोटिशीची जी टायटल आहे ती एकूण पाहायला मिळते. आता ही नोटीस आहे गंगो यादव यांना दिलेली आहे, जे अंधेरी पूर्व इकडचे आहेत आणि त्यांच्या गाडीचा नंबर आणि इतर जे डिटेल्स आहेत ते दिलेले आहेत. आणि विषय काय आहे, विषय हाच की इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटर कॅबच्या अधिकृत चालकास, परवानाधारकास मराठी भाषेचे जुजबी ज्ञान असणे बाबत नोटीस. म्हणजे ही एकूण जेव्हा टेस्ट होते मराठी चालकांची की तुम्हाला मराठी येतंय की नाही हे जेव्हा तपासलं जातंय त्यानंतर ही नोटीस बजावण्यात येत असल्याचं सध्या रिक्षा चालकांकडून सांगण्यात येतं. आणि यामध्ये विषय देखील तसाच आहे की आज दिनांक 24/8/2026 रोजी आपण आपले वाहन हे रस्त्यावरील तपासणीमध्ये आणि फिटनेस चाचणीच्या अंतर्गत कामकाजाकरिता या कार्यालयासमोर प्राधिकाऱ्यासमोर सादर केले असता सदर तपासणीमध्ये असे निदर्शनास आले की मराठी भाषेचे आवश्यक जुजबी ज्ञान हे सध्या नाही आहे, अशा प्रकारचं यामध्ये लिहिलेलं आहे. त्या अर्थी महाराष्ट्र मोटर वाहन नियम अंतर्गत अधिकारान्वये ही नोटीस जी बजावलेली आहे यामध्ये आता तुम्हाला पुढे काय याच्यावरती कारवाई होऊ शकते हे देखील यामध्ये सांगण्यात येत आहे. या नोटिशीची बजावणी झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे आता 24/8/2026 ही नोटीस बजावलेली आहे रिक्षा चालकाला, म्हणजे तेव्हापासून 1 महिन्याच्या कालावधीत आपण मराठी भाषेचे आवश्यक जुजबी ज्ञान प्राप्त करून घ्यावे आणि याबाबतची चाचणी देण्याकरिता या कार्यालयाद्वारे प्राधिकृत सक्षम प्राधिकारी यांचे समक्ष उपस्थित राहावे. म्हणजे तुम्ही आता 1 महिन्याच्या कालावधीत मराठी शिकणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर कार्यालयासमोर प्राधिकाऱ्यासमोर तुम्हाला सक्षम म्हणजे मराठीचं जुजबी ज्ञान येत आहे असं सक्षमपणे उपस्थित राहणे हे आवश्यक असल्याची ही नोटीस आहे. आता विहित 1 महिन्याच्या कालावधीत मराठी भाषेचे जुजबी ज्ञान प्राप्त करून घेण्यात कसूर झाल्यास, जर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान हे नसेल तर नियम 24(3)(ब) अंतर्गत मधील तरतुदींनुसार आपल्या वाहन चालक अनुज्ञप्तीवरील प्राधिकार म्हणजे ऑथरायझेशन जे आहे ते 3 महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी निलंबित करण्यात येईल आणि सतत कसुरीच्या प्रसंगी सदर प्राधिकार रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे आता तुम्हाला पुढे जर तुम्ही 1 महिन्यानंतर नोटीस बजावूनही जर तुम्ही पुढे मराठी शिकलेले नसाल आणि तुम्हाला ते मराठी येत नसेल तर 3 महिन्यासाठी तुमचं जे परमिट आहे ते रद्द होईल, निलंबित करण्यात येईल आणि मग पुन्हा एकदा तुम्हाला 3 महिन्यानंतर यायचं आहे आणि तरी देखील तुम्हाला सतत तुमचं कसूर असेल तर तुमचं परवाना जो आहे तर रद्द होईल. अशा प्रकारची ही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. आप भी पैदा हुए हो, हम महाराष्ट्र में जो पैदा हुआ महाराष्ट्र को सम्मान करते हैं मराठी को. मराठी में जो पैदा हुआ बचपन से सीखे तो मराठी बोल पा रहे, अचानक कोई मराठी नहीं बोल पाएगा. फिर भी हमें कुछ 1 महीना सिखाते, अच्छे से पढ़ाते, हर रोज का क्लासेस लेते. इतने ऑटो चालक मालक हैं मुंबई के अंदर कि सब लोग लाइन लगती थी, ठीक है, फिर भी सम्मान किए, सर्टिफिकेट लिए. जब सर्टिफिकेट क्यों दिए, जब मराठी नहीं बोल पा रहे थे तो सर्टिफिकेट उसको देना ही नहीं चाहिए था पहली बार. मतलब पहले आपको सर्टिफिकेट मिला था? सर्टिफिकेट हमारे हाथ में देखिए, ये हमारा सर्टिफिकेट दिया गया है कि मराठी हमको आता है. ठीक है, कब सर्टिफिकेट है ये देखिए, ये 17 अगस्त 2026 तो हमको सर्टिफिकेट मिला. सर्टिफिकेट मिलने के बावजूद भी आज रोड पे मराठी पूछ रहे तो हम बता रहे, फिर भी चांगला मराठी मला नाही तो नॉर्मल मराठी में बोलणार. मग कसा
साहब लोगों समजणार नाही. तो असा प्रॉब्लेम रिक्शा चालक मालक रिश्तेमध्ये आहे. तो रिक्शा में डरणार, तो रिक्शा वाले सब डर रहे हैं क्योंकि अक्सर सब लोग डर जाते हैं. क्यों? क्योंकि कहीं पे भी गाड़ी रोक के RTO वाले देख रहा है तो क्या हो रहा है, 25,000 फाइन. 25,000 फाइन किसको मार रहे हैं साहब लोग? जिसका किसी का बैज नहीं है, ठीक है, उसको मार रहे हैं. मैं मानता हूँ, ठीक है, बैज नहीं उसके बाद मानता हूँ, मगर मेरा कहने मतलब तो मोड़ा किसी को मोहलत दो. काहीच महिन्यांपूर्वी जेव्हा मराठीचा विषय जो आहे तो वादात सापडला होता, तेव्हा काही महत्त्वाच्या परिषद आणि संघांनी पुढाकार घेतला आणि ते म्हणाले की आम्ही रिक्षा चालकांना मराठी शिकवू. मग त्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद असेल किंवा मुंबई मराठी साहित्य संघ असेल, यांनी पुढाकार घेऊन जो आहे तो मराठी शिकवण्यासाठी क्लासेस जे आहे तो सुरू केले. त्यानंतर आपण पाहिलं म्हणजे आता मुर्जी काका पटेल जे आहे त्यांचा बॅनर तुम्हाला इथे दिसेल, म्हणजे तो आपण स्क्रीनवर लावू. त्यांनी देखील ते आमदार आहेत, स्थानिक आमदार आहेत, त्यांनी देखील क्लासेस घेण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणजे असे फक्त मुर्जी काका पटेलच नाही तर याशिवाय जे सरकारमधील आमदार आहेत, नेते आहेत, त्यांनी देखील चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला. पण आता विषय आहे यानंतर आहे जे सर्टिफिकेट त्यांना देण्यात येत आहे, ते सर्टिफिकेट मिळून देखील ही नोटीस जी बजावली जाते त्याच्या मागे काही वेगळं राजकारण आहे का, किंवा यामध्ये काही रिक्षा चालकांचे वेगळे आरोप आहेत का, तर ते देखील आपण जाणून घेऊ. म्हणजे या सर्टिफिकेटचा, या प्रमाणपत्राचा त्यांना काही फायदा झालाय का, हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो जाणून घेऊया. दादा, ये वाला जो प्रमाण पत्र जो मिला है ना, ये वाला हम लोग जब सरनायक साहब ने हम लोग को जब जारी किया कि आपको मराठी सीखना है, तो जब हम लोग सीखने के लिए यूनियन ऑफिस हमारा टैक्सी ऑटो टैक्सी मैन यूनियन गोरेगांव MG रोड में हम लोग जितना भी सारे रिक्शे लोग थे, जितने हम लोग सीखे हैं, हम लोग 4 दिन क्लास किए हैं और 5वां दिन जो हमारे RTO से अधिकारी आकर हम लोग से एग्ज़ाम लिए हैं. जितना हम लोग को 16 शब्द मतलब 16 को क्वेश्चन था याद करने के लिए दिया था. 16 क्वेश्चन याद करने के बाद हमारे अधिकारी RTO से अधिकारी आए हमारे यूनियन ऑफिस में जहाँ पे हम लोग क्लास कर रहे थे. वहाँ पे सारे लोगों को एक एक शब्द करके पूछा गया. जो इसमें पास हुआ उसी को ये सर्टिफिकेट दिया गया है, और जो फाइल हुआ है उनको सर्टिफिकेट नहीं दिया गया. उनको बोला क्लास करो और क्लास करने के बाद फिर अगर पास होगा तो ही सर्टिफिकेट मिलेगा. यहाँ पे RTO अधिकारी आके आपका टेस्ट ले गए. जी, ये वाला जो है ना, आप कहीं भी जाइए, ये अधिकारी, आप हमको गलत बोलूंगा तो जाइए, आप हमको जिस जगह पे अगर अधिकारी जहाँ पे लेके जाएंगे हमको, मैं जाने के लिए रेडी हूँ. ये अधिकारी आकर ये सर्टिफिकेट जब हम लोग पास हुए तो भी हमें ये मिला है, ऐसे नहीं मिला है. मुझे ऐसा भी मैंने पूछा, तभी ऐसा भी बताया गया कि ये जो प्रमाण पत्र मिला है वो अगर दिखाते फिर भी आपको फाइन भी लग रहा है, ऐसा भी कुछ है? बिल्कुल, ये जो है ना कारण, मैं तो बोल रहा हूँ ना, ये जो कारण इसलिए है कि 16 ठो क्वेश्चन दिए थे. 16 क्वेश्चन हम लोग याद किए हैं. 16 प्रश्न 16 प्रश्न जो हम लोग को दिए थे वो 16 प्रश्न हम लोग को याद है. अब जो RTO अधिकारी जो पकड़ रहे हैं वो एक्स्ट्रा मतलब पूछ रहे, ऊपर से पूछ रहे हैं, ये 16 क्वेश्चन से नहीं पूछ रहे हैं. तो जिसके कारण जो 16 लोग तो याद किए, 16 प्रश्न जो है वो याद किए हैं, और जो ऊपर से पूछ रहे तो उनको याद नहीं है, तो वो कैसा जवाब देगा? जब जवाब नहीं दे पाता तो उनको मेमो बना दे रहा है. अच्छा, तो मग त्यांचा प्रश्न हाच आहे, मग हा प्रमाणपत्र जो आहे जर आम्हाला दिलेला आहे तरी देखील आम्हाला मराठी भाषेचं जे जुजबी ज्ञान आहे त्यावरून हा जो मग तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र देताय, मग याचा फायदा काय? जर हे मिळून पण आम्हाला जर तुम्ही मेमो वगैरे देत असाल किंवा फाईन लावत असाल, मग आमचा फायदा काय? असा देखील प्रश्न हा रिक्षा चालकांकडून आता उपस्थित होतोय आणि त्यामुळे देखील हा संप खूप महत्त्वाचा त्यांच्यासाठी असल्याचं दिसतंय. आता एकूणच पाहण्यासारखं असेल की हा संप जो आहे तो अजून किती दिवस चालणार आहे, आणि याशिवाय आता तरी अंधेरीमधील 1000 रिक्षा चालक जे आहेत ते संपावरती उतरलेले आहेत. सध्या मी मरोळ परिसरात आहे, मरोळ मिलिटरी रोड जवळ आहे, आणि त्याच भागामध्ये हा संपूर्ण संप जो आहे तो रिक्षा चालकांनी आता उभा केलेला आहे. पाहण्यासारखं असेल सध्या या भाषेच्या विषयावरून जो काही रिक्षा चालकांवरती आता निर्णय आलेला आहे, तो निर्णय राबवताना प्रशासनाकडून काही गफलत होते का, की रिक्षा चालकांचं जे मराठी आहे ते कोणत्या स्तरावरती असलं पाहिजे, त्याची लेवल काय असली पाहिजे, यावरती कुठेतरी प्रशासन ठरवण्यासाठी कुठेतरी मागे पडतंय का, हे सगळं यामध्ये पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.